उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पंतप्रधान मोदींसोबत जवळपास तासभर चर्चा। अधिवेशन सुरू असताना दिल्लीत येत असतो, कुणाला काय बोलायचंय ते बोलू द्या, शिंदेंचं विरोधकांना प्रत्युत्तर। दिल्लीतील शिंदेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीतील इन्स्टा स्टोरी TV9 मराठीवरती एकनाथ शिंदेंनी शिवसेना खासदारांना समज दिल्याची सूत्रांची माहिती। आधी कामं करा आणि मग पदाची अपेक्षा ठेवा, मंत्रिपदाची आस लावून बसलेल्या खासदारांना शिंदेंचा सल्ला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावरती केंद्रीय संचालन समितीच्या बैठकीला उपस्थित राहणार। 5 राज्यातील तिकीट वाटपासाठी भाजपची आज महत्त्वाची बैठक। शिंदे दिल्लीमध्ये, मुख्यमंत्री दिल्लीला जाणार, घोडेबाजार सुरू आहे। राज्यात अजून खूप सारे खेळ होणार आहेत, नाना पटोलेंची टीका। भाजप आमदार नरेंद्र मेहतांच्या अडचणीमध्ये वाढ। 120 कोटींच्या महसूल थकबाकी प्रकरणी नरेंद्र मेहतांच्या चौकशीचं पत्र समोर। व्हायरल पत्रामध्ये मेहतांचा भूमाफिया असा उल्लेख, नाना पटोलेंचा आरोप। नाना पटोलेंचे माझ्यावरील आरोप बिनबुडाचे आहेत, कोणताही गैरव्यवहार केलेला नाहीये। व्हायरल पत्रावरती नरेंद्र मेहतांचं स्पष्टीकरण। तर तक्रार आल्यास चौकशी करणं माझं काम आहे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं प्रत्युत्तर। नरेंद्र मेहतांनी कुठलाही गैरव्यवहार केला नाहीये, तक्रारदारानं अर्जात भूमाफिया असा उल्लेख केला, चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया। तर पटोले राजकारणासाठी नरेंद्र मेहतांचं नाव घेत आहेत, त्यांनी सभागृहात बोलावं, उत्तर देईन, बावनकुळेंचं आव्हान। बावनकुळेंच्या पत्रामध्ये भूमाफिया असा उल्लेख आहे, ते खोटं बोलतायत। नरेंद्र मेहतांच्या व्हायरल झालेल्या पत्रानंतर काँग्रेस नेते नाना पटोलेंची प्रतिक्रिया। ब्लॅक बॉक्स सुरक्षित असताना जळाल्याचं का सांगितलं? अहमदाबाद अपघाताची माहिती अमेरिकन एजन्सीला का दिली नाही? विमान अपघाताच्या चौकशीवरून रोहित पवारांचा सवाल। शिखर बँकेचा क्लोजर रिपोर्ट न्यायालयानं स्वीकारला। दिवंगत नेते अजित पवारांसह सुनेत्रा पवार, रोहित पवार यांना क्लीन चिट। बँक संचालकांच्या कृतीत कोणतीही बेईमानी दिसत नाही, कोर्टाचं निरीक्षण। राहुरी विधानसभा लढवण्यासंदर्भात पवारांच्या राष्ट्रवादीने अद्याप निर्णय घेतलेला नाहीये, प्राजक्त तनपुरेंची माहिती। तर राहुरी विधानसभा लढवावी अशी कार्यकर्त्यांची भावना आहे। येत्या 10 दिवसात गावोगावी जाऊन जनतेसोबत बोलणार आणि निर्णय घेणार, तनपुरेंकडून स्पष्ट। मी भाजपमध्ये जाणार असल्याच्या केवळ अफवा आहे, शरद पवार आणि जयंत पाटलांसोबत मी कायम राहणार आहे, प्राजक्त तनपुरेंकडून स्पष्ट। भाजपमध्ये जाणार असं मी बोललोच नाहीये, तनपुरेंची प्रतिक्रिया। भाजप आमदार मंदा म्हात्रेंना हृदयविकाराचा झटका। बेलापूरमधील अपोलो या रुग्णालयात मंदा म्हात्रेंवरती उपचार सुरू। मंदा म्हात्रेंची प्रकृती सध्या स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती। आमदार मंदा म्हात्रे यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून व्हिडिओ कॉलद्वारे विचारपूस। म्हात्रेंच्या तब्येतीची विचारपूस करत लवकर बऱ्या व्हा असं म्हणत शिंदे यांच्याकडून शुभेच्छा। पुणे जिल्हा परिषद अध्यक्षपदाची आज निवड। सुनेत्रा पवार यांना अध्यक्षपद निवडीचे सर्वाधिकार। पुणे जिल्हा परिषदेवरती राष्ट्रवादीची एकहाती सत्ता। साताऱ्याच्या दहिवडी पंचायत समितीवरती राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा। मंत्री जयकुमार गोरेंना बालेकिल्ल्यातच मोठा धक्का। दहिवडी पंचायत समितीच्या सभापतीपदी विक्रम शिंगोडे आणि उपसभापतीपदी प्रियंका जगदाळे यांची निवड। भाजपच्या नगरसेविका जिग्ना शहा यांचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल। फेरीवाल्यांचा लपवलेला माल फेकून देत असल्याचे समोर। तर बेकायदेशीर फेरीवाल्यांनी कब्जा केला होता, तिकडे गेल्यावर फेरीवाल्यांनी कपडे लपवून ठेवले, जिग्ना शहा यांचं स्पष्टीकरण। साताऱ्याच्या जावलीमध्ये पंचायत समिती सभापती निवडी दरम्यान शिवेंद्र राजे आणि शशिकांत शिंदेंची छुपी युती। शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंकुश बाबा कदम यांचा आरोप। आम्हाला अंधारात ठेवून दोन्ही नेत्यांनी हातमिळवणी केली, अंकुश बाबा कदम यांचा आरोप। कौशल्य विकासाच्या जोरावरती लाखो रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार, मंत्री मंगलप्रभात लोढांची विधान परिषदेत माहिती। युवकांना परदेशात रोजगाराची संधी मिळवून देणार, लोढांची माहिती। गोंदिया जिल्हा परिषदेचा 2025-26चा सुधारित अर्थसंकल्प सादर। 29 कोटी 30 लाख रुपयांचा अर्थसंकल्प सादर। सदस्यांच्या विकास निधीसाठी 2.5 कोटींची तरतूद, जिल्हा परिषद अर्थसभापतींची माहिती।
बुलढाण्यासह धाड, मासरूळ जिल्हा परिषद सर्कलच्या मतदार यादीमध्ये बनावट नावं असल्याचा अंदाज. तर भाजपच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे. गुढीपाडव्यामध्ये आमरस पुरीचा बेत कोलमडणार आहे. हापूस आंब्याचे दर गगनाला भिडले आहेत. एपीएमसी मध्ये आंब्याची मर्यादित आवक झालेली आहे. 11 महिन्यामध्ये देशात महागाईचा उच्चांक. महागाईचा दर 2.13%वर. डाळी, भाज्या आणि अन्न पदार्थ महागले. खाद्यतेलाच्या भावात देखील प्रति किलो 13 रुपयांची वाढ. बीडच्या गेवराई शहरातील कोल्हेर रोड चौकात रात्रीतून संत सेवालाल महाराजांचं स्मारक उभारलं. स्मारक विनापरवाना उभारण्यात आल्याची माहिती. नगर परिषदेने फिर्याद दिल्यानंतर विनापरवाना स्मारक उभारल्याप्रकरणी गुन्हे दाखल. अकोल्यातल्या मूर्तिजापूर तालुक्यातील सिक्युरिटी गार्डचे कामबंद आंदोलन. 3 महिन्यांपासून पगार थकीत आहेत. रस्त्याच्या कामांसाठी गार्डची नियुक्ती. पगार मिळेपर्यंत कामबंद आंदोलन करण्याचा गार्डचा इशारा. अकोला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महान धरणामध्ये 42% पाणीसाठा शिल्लक आहे. संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेऊन शहराला 4 दिवसाआड पुरेल इतका पाणीपुरवठा केला जाणार. पालिकेकडून पाण्याचे काटेकोर नियोजन. बुलढाणा जिल्ह्यातील धाड, मासरूळ जिल्हा परिषद सर्कलच्या मतदार यादीमध्ये बनावट नावं असल्याचा भाजप पदाधिकाऱ्यांचा दावा. तात्काळ बनावट नावं वगळण्याची मागणी. भाजपच्या शिष्टमंडळानं जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत मागणी केलेली आहे.